सुरुवात करूया. बघा, पट पडताळणी आपल्याला करायची आहे. पट पडताळणी करण्यासाठी इथे बघा अटेंडन्स मध्ये जाऊन मार्क स्टुडंट अटेंडन्स याला तुम्हाला जायचं आहे. त्या मार्क स्टुडंट अटेंडन्सला गेल्याच्या नंतर इथे खाली आहे ना, तुम्हाला तुमच्या शाळेचं जे डिटेल आहे ती टाकायची आहे. त्याच्यानंतर तपासणी कोणी केली ते टाकायचं आहे. त्याच्यानंतर इथं कोण तपासणी केली त्या व्यक्तीचं नाव आणि या ठिकाणी तारीख, आणि इथं सेव्ह अँड कंटिन्यू करायचं आणि ओके म्हणायचं. ओके म्हटल्याच्या नंतर इथे बघा स्टँडर्ड वाईज निवडायचं. फर्स्ट स्टँडर्ड, इथे डिव्हिजन ए आणि लोड स्टुडंट म्हणायचं. ठीक आहे. आता हे सगळे प्रेझेंट आहेत. इथे सबमिट अटेंडन्स म्हणा. ओके झालं. त्याच्यानंतर दुसरीचा वर्ग जा. इथे डिव्हिजन ए लोड स्टुडंट, इथे सर्व आहेत. इथे सबमिट स्टुडंट. ओके, सगळे प्रेझेंट आहेत. किंवा एखादी विद्यार्थी अब्सेंट असेल, इथे लोड स्टुडंटला जायचं. समजा एखादी विद्यार्थी अब्सेंट असेल तर इथे जाऊन अब्सेंट तुम्ही करू शकता त्याला. ठीक आहे. आणि नंतर सबमिट अटेंडन्स. ओके. त्याच्यानंतर इयत्ता चौथी असं प्रत्येक वर्गाचं करायचं आणि लोड स्टुडंट. ओके, लोड स्टुडंट केल्याच्या नंतर इथे सबमिट अटेंडन्स. ठीक आहे. एक मिनिट हा, त्याची पीडीएफ लागेल. बघा, चौथी झाली सबमिट अटेंडन्स. ओके. आता या ठिकाणी सर्व वर्ग झाल्याच्या नंतर इथे खाली आहे ना, या खाली व्ह्यू प्रिंट अटेंडन्स कार्ड आहे की नाही, याला तुम्हाला क्लिक करायचं आहे. म्हणजे इथे तुम्ही बघू शकता तुमचा आकडा बरोबर आहे का. तर यस, या ठिकाणी आपला आकडा बरोबर आहे. ठीक आहे. मग तो जर आकडा बरोबर असेल तर या ठिकाणी तुम्ही कन्फर्मिंग द अटेंडन्स फॉर ऑल स्टुडंट. बघा, जिल्हा परिषद शाळेसाठी अटेंडन्स रिपोर्टची गरज नाहीये, फोटो टाकायचे फक्त. आता इथे प्रोसीड टू फोटो अपलोड, बघा या ठिकाणी प्रॉब्लेम जातो. ज्या ठिकाणी प्रॉब्लेम आहे प्रोसीड फॉर फोटो अपलोड, जेव्हा तुम्ही इथे जाता ना तेव्हा एक इथे चूज फाईल जेव्हा येते की नाही, ती चूज फाईल आहे ना, इथे फक्त इमेज दाखवते. इथे काय दाखवते? इमेज. जेव्हा तुम्ही इमेज ओपन करायला जाल ना, तेव्हा तिथे मेसेज काय येतो की ओनली पीडीएफ फाईल अलाउड. आणि हे मोबाईलवर होत नाही, बरोबर का, व्यवस्थित. हे मोबाईलवर व्यवस्थित होत नाही. ओनली पीडीएफ फाईल अलाउड असं त्यांनी म्हटलंय. मग पीडीएफ फाईल तर इथे येत नाही बाबा. इथे चूज फाईल केलं मी तरी सुद्धा इथे मी खूप शोधत आहे, पण कुठेच मला पीडीएफ फाईल दिसत नाही. दिसते तर फक्त काय, इमेज फाईल दिसत आहे. दिसते तर काय, इमेज फाईल. मग आता काय करायचं? इमेज फाईल दिसते. मग आता इथे एक आयडिया आहे जी मी तुम्हाला सांगणार आहे, जी तुम्ही ती आयडिया वापरून त्या ठिकाणी पीडीएफ अपलोड करू शकता. ठीक आहे. हे इथं कॅन्सल करा. कॅन्सल केल्याच्या नंतर आता मी माझ्या मोबाईल मधून एक पीडीएफ आहे ना, एक सरांना पाठवतो. इथे म्हणूया खुर्साबाद. ओके, शेअर. आता मी इथे पाठवत आहे. 1 मिनिट. आणि इथे 3 मिनिटात सगळं झालं पाहिजे, नाहीतर हे इथे ना लॉग आउट होते. 3 मिनिटात काय होते? लॉग आउट होते. ओके, त्यांना मेसेज टाकतो मी. ओटीपी लागतो त्याला, महत्वाचं म्हणजे सरांना सांगाल ओटीपी पटकन द्यायला. मी क्लासमध्ये सांगत आहे. ओके, 1 मिनिट हा. ओके, आता काय करायचं? आता इथे जी व्हॉट्सअपला आलेली जी आहे तिथे ही पीडीएफ डाउनलोड करायची. आता ही पीडीएफ त्या ठिकाणी अपलोड कशी करायची ना, हे तुम्ही सगळ्यांनी व्यवस्थित समजून घ्या. या ठिकाणी तो घेतच नाही. तुम्ही चूज फाईलला गेलात ना, तो अजिबात घेत नाही. मग इथे पीडीएफ कशी अपलोड करायची? तर इथे जी डाउनलोड केलेली पीडीएफ असेल किंवा जी काही असेल ती फोल्डरला जायचं. इथे फोल्डर. ओके, फोल्डरला तुम्ही गेलात. फोल्डरला गेल्याच्या नंतर या ठिकाणी ते फोल्डरमध्ये तुम्हाला पीडीएफ दिसेल. आता नेहमी बघा, ही जी विंडो साईज आहे ना, ही छोटीच ठेवायची कधी पण. म्हणजे आपल्याला पाठीमागे काय आहे ना ते पटकन कळते. पाठीमागे काय आहे
ते या ठिकाणी तुम्हाला पटकन कळते. म्हणून आता काय करायचं, ही जी पीडीएफ फाईल आहे ना खुर्साबारची, ही पीडीएफ फाईल लेफ्ट कीने दाबून ठेवायची. लेफ्ट कीने दाबून ठेवायची आणि अशी उचलून आणून इथे ठेवायची चूज फाईलच्या वर. बघा आता इथे त्यानं खुर्सापार पीडीएफ घेतली. आता या ठिकाणी काय केलं त्यानं, खुर्सापार पीडीएफ घेतली. आता इथे तुम्हाला रिमार्क काय लिहायचं, ऑल इन्फॉर्मेशन इज करेक्ट झालं. त्याच्यानंतर इथे सेव्ह फोटो अँड प्रोसीड फॉर ओटीपी व्हेरिफिकेशन. ठीक आहे. आता याला क्लिक केल्याच्या नंतर बघा पीडीएफ अपलोडेड अँड रिमार्क सेव्ह सक्सेसफुली. ते झाल्याच्या नंतर या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आहे. कोणाचा, जे अधिकारी होते की नाही त्यांचा. ओके, म्हणजे त्यांना ओटीपी जाईल. त्यांना काय जाईल, ओटीपी जाईल. ओके, आणि इथे सेंड ओटीपी म्हणायचं. ओके म्हणायचं. ओके म्हटल्याच्या नंतर ओटीपी त्यांना गेला. ठीक आहे. आता त्या ओटीपीचे आपण वेट करायचं. ओके, काकडे सर जॉईन नाहीत ना आज, ते तिकडून आपल्याला देत आहेत सगळी माहिती. ओके, त्याच्यानंतर बघा इथे तुम्हाला काही रिमार्क वगैरे टाकायचा असला तर तुम्ही रिमार्क वगैरे टाकू शकता. इथे रिमार्क टाकण्याची परत गरज नाहीये. इथे बघा हे ऑटो लॉगआउट 2:59 असं म्हटलेलं आहे. तुम्ही इथे आहात त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही जर स्क्रीन सोडली तर तिकडे टायमर सुरू होऊन जातो. ओके, तुम्ही स्क्रीन सोडल्याच्या नंतर तो टायमर त्या ठिकाणी सुरू होतो. आता जर तुम्ही 2:59 होते की नाही, आता जाऊन बघा 2:51 आहे. म्हणजे आपण 8 सेकंद इकडे होतो. आता परत या स्क्रीनवर आलो ना, परत तो 2:56 2:59 वर आला. तुम्ही परत त्या स्क्रीनवरून दुसऱ्या ठिकाणी जा, परत ते सगळं सिस्टम तिथून इकडचं तिकडं मूव्ह करेल. ओके, परत जा तिथे 2:52 2:59 झालं. ओके, तर आपण वेट करत आहोत ओटीपीचं. ओके, आता ते टाईप करत आहेत. आय थिंक आलं नाही म्हणते. असं कसं, नंबर चुकला का? ओके, परत पाठवूया आपण. नाही आला म्हणताय तर परत पाठवूया. ओके, हे टाकल्याच्या नंतर या शाळेची पडताळणी पूर्ण होईल. ओके, आता हे सगळं केंद्र प्रमुख यांच्या लॉगिन वरून करायचं आहे. बरं, ज्या केंद्र प्रमुखाने चेकिंग केलं त्याच केंद्र प्रमुखाच्या लॉगिन वरून करायला पाहिजे असं काय आहे का? नाही. इथे ओटीपी आलाय बघा, आता आपण टाकू तो टाकला. इथे व्हेरीफाय ओटीपी म्हणा. ओटीपी व्हेरीफाईड सक्सेसफुली. आता इथे व्ह्यू प्रिंट अटेंडन्स कार्ड ही आठवणीने काढायची. ठीक आहे, व्ह्यू प्रिंट अटेंडन्स कार्ड याला क्लिक करायचं. इथे ओटीपी व्हेरीफाईड असं लिहिलेलं येतं. ठीक आहे, सगळे प्रेझेंट आहेत. याला इथे प्रिंट मध्ये जा, इथे सेव्ह ॲज पीडीएफ करायची आणि या ठिकाणी सेव्ह करून इथे म्हणायचं खुर्सापार. ठीक आहे, आणि सेव्ह. आता हे सेव्ह केल्याच्या नंतर तुम्ही त्या व्यक्तीला ते पाठवू शकता. ओके, बट आता त्यांना मेसेज टाकतो मी.